सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेलं आहे। समन्वयातून उत्तम काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून याबाबत या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल नाराजी व्यक्त केलेली। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलेलं। याच प्रकरणी आता माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यामुळे शिरसाट आणि मिसाळ वादावरती अखेर पडदा पडल्याचं बोललं जात आहे। माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता। काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही। तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री। म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला असं बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतात, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाहीये। तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। तुषार, असं म्हणता येईल का आता की शिरसाट आणि मिसाळ या वादावर अखेर पडदा पडलाय? नक्कीच विशाल, आता आपल्याला असं म्हणावं लागेल की शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्या वादावरती आपल्याला पडदा पडल्याचं पाहायला मिळतंय। कारण की हे खरं तर आपल्याला दोन्ही नेत्यांमध्ये पत्रयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। माधुरी मिसाळांनी सामाजिक न्याय विभागाची जी बैठक घेतली, खरं निधी संमत करण्याचा अधिकार हा कॅबिनेट मंत्र्यांना असतो, मात्र शिरसाटांनी त्यांना पत्र लिहून तुम्हाला या बैठकी संदर्भात आम्हाला कन्सिडर करा। त्यानंतर माधुरी मिसाळांनी त्यांना उत्तर दिलं की अशी बैठक घेण्याचे आम्हाला अधिकार आहेत। यानंतर या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मध्यस्थी केली आणि या प्रकरणावरती अंतिम तोडगा काढला। कारण या सरकारमधल्याच मंत्र्यांमुळे सरकारच्या प्रतिमेला कुठेतरी की काय अशी स्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे आता माधुरी मिसाळ आणि त्या दोघांनीही आता संगनमताने मताने हा आपला अगदीच तुषार, त्यामुळे महत्त्वाची घडामोड आपल्याला म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान संजय राऊतांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती घणाघाती टीका केलेली आहे। संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागणार अशी चिन्ह आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे। तर सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीवरून संजय राऊतांनी शिरसाटांवरती निशाणा साधला। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले। यावरती संजय शिरसाट यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। बघा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे। जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही। प्रत्येक नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त संजय राऊत म्हणतात की संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं अटळ आहे। माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं नाही। आता ह्याचा वाद वाढवण्यात काही अर्थ नाही ना। वाद कसला आहे? काल सामनामध्ये असं आलं की 8 मंत्री सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असं काहीच कधी होणार नाही। पुढची बातमी बघूया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना खुलं आव्हान दिलेलं आहे। महिलांच्या बाबतीत गिरीश महाजनांचं नाव काय येतंय अशी टीका खडसेंनी केली आहे। तसंच गिरीश महाजन अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत असं म्हणत खडसेंनी महाजनांना टोला लगावलाय। तर माझ्या मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, तुमच्या संपत्तीचे पुरावे देतो, चौकशी करणार का? गिरीश महाजनांनी जिल्ह्यामध्ये कोणता प्रकल्प आणल्याची चौकशी करणार का असं चॅलेंज एकनाथ खडसेंनी दिलंय। त्यामुळे खडसेंच्या आरोपांवरती गिरीश महाजन आता काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे।
गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं, हा माझ्या समोर असलेला मूळ प्रश्न आहे. गिरीश महाजन माझं कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा. पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा, असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे. हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे. मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे. त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो, नंतर मग तुमच्याशी बोलता ऐकून दाखवतो क्लिप. आता माझं भाषण होतं अंकल काकीला सांगितलं काकी किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, आता हा अजितदादांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणतात भाष्य आहे. त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, काका बसा गुपचूप, नाही तर मला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहेत. मग किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी का म्हटलं असं? गिरीश भाऊंच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे? हे तर मी म्हटलं नव्हतं, अजितदादांनी म्हटलं. काल अजितदादा म्हणाले की पुरावा द्या. आता पुरावा द्यायची दादा गरज काय, तुम्ही स्वतःच बोललेले नाही, तेवढे पुरावे तुम्ही शोधायचे. वारंवार गिरीश महाजनांनी मी चॅलेंज केलं, त्यांनी माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंज सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा. मी विधान परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा 1 वर्ष जास्त आहे. गिरीश महाजन मंत्री आहे, त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. मी आतापर्यंत 12 खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस 6 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. 18 खात्यांचा कॅबिनेट मंत्रीपद मी भोगलाय. हे आपले गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाही. प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करतील त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच. सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करता आहे. म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा ईडीने केली. 5 वेळा झाली. सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. वारंवार या सर्टिफिकेट म्हणजे आमच्या सीएकडे कळवलेलं आहे. वारंवार या संदर्भात. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोध आव्हान मी स्वीकारलं, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध. आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली काय हे स्वीकारत का रे? तर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी काल खडसेंवरती आरोप केले होते आणि यावरती आज खडसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मंगेश चव्हाणांनी एक तरी आरोप सिद्ध करावा, राजकारणातून निवृत्त होईन असं आव्हान खडसेंनी दिलं आहे. मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ती समाजासमोर दाखवा. गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही. बाकी मी असं राजकारणातून निवृत्त होणार नाही. मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे. 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे. जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे. जर ते त्यांच्या आईचं दूध पिले असतील त्यांनी ती सीडी माध्यमांसमोर जनतेसमोर आणावी.
जवळजवळ 57 महिने 240 आठवडे 1736 दिवस 41,664 तास आणि 24,99,844 मिनिटं आता झालीत त्या गोष्टीला. तेव्हापासून ते आरोप करत आहेत. त्यांच्याकडे सीडी आहे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत. त्यांनी तथ्यहीन पुराव्यांच्या आधारे गिरीश भाऊंवर कुठलेही आरोप करू नये. त्यांनी ती जनतेसमोर सीडी आणावी. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. त्यांना माझं खुलं आव्हान आहे, त्यांच्याकडे हनी ट्रॅपचे किंवा कुठलेही पुरावे असतील, त्यांना कोणीही रोखलेलं नाही.